बाळा, ज्यावेळी तुला असं वाटेल की आता सगळं संपलंय, आता एकही पाऊल पुढे टाकणं शक्य नाही, नेमकी त्याच वेळी मी तुला तुझा हात पकडून उचलून घेणार आहे. पण तुला त्या शेवटच्या क्षणापर्यंत श्रद्धा ठेवावी लागेल. होय, श्रद्धा म्हणजे फक्त देव्हाऱ्यासमोर हात जोडणं नाही, तर संकटातही माझे स्वामी आहेत हा ठाम विश्वास ठेवणं. तू आज खूप अस्वस्थ आहेस. तुला वाटते की ही श्रद्धा ऐकून तरी काय होणार, पण या शब्दांमागे माझी शक्ती आहे. होय, हे शब्द तुझ्या कानात पडत आहेत कारण तुला त्याची गरज आहे. तू भरकटला होतास. तुला पुन्हा मार्गावर आणण्यासाठी मी हे बोलत आहे. होय, तुझ्या आयुष्यातले काही निर्णय चुकले असतील, काही संधी तू गमावले असतील, पण आता पश्चाताप करत बसण्याची वेळ नाही आहे. होय बाळा, जे गेलं ते गेलं. जे समोर आहे ते तुझं आहे. तू आजपासून एक नवीन जिद्द पकड. लोक तुला नाव ठेवतील, तुला टोमणे मारतील, पण तू त्याकडे दुर्लक्ष करायला शिक. हत्ती जेव्हा गल्लीतून चालतो ना, तेव्हा खूप सारी कुत्री त्याला भुंकत असतात, पण हत्ती आपली चाल बदलत नाही. तो चालत राहतो. तू तुझा स्वभाव, तुझी शांती ढळू देऊ नकोस. तुला खूप काही करायचं आहे अजून. तू असा हताश होऊन बसून कसं चालेल? तुझे आई वडील, तुझं कुटुंब तुझ्याकडे खूप आशेने बघत आहेत. होय, त्यांच्यासाठी तरी तुला उभं राहावंच लागेल. आणि मी तर आहेच ना तुझ्या मागे. मग तू घाबरतोयस कशाला? तू फक्त एक पाऊल उचल, मी तुझ्यासाठी 10 पावले उचलेन. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जर तुम्हाला हे विश्वास स्वामींवरती असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या बाळा, तुला वाटतंय की तुझ्याकडे कोणीच मार्गदर्शक नाहीये, पण असं नाही. तू विश्वास ठेव. तू फक्त माझं बोट धरून चालत राहा. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी कधीही कोणासमोर लाचार होऊ नकोस. तुझा स्वाभिमान हीच तुझी खरी संपत्ती आहे. होय बाळा, आणि तीच संपत्ती आता तुला जपायची आहे, एकदम शेवटच्या क्षणापर्यंत. बाळा, तू माझा भक्त आहेस. तू राजासारखा जगायला हवंस. परिस्थिती तुला वागवू शकत नाही. तू ताठ मानेने उभा राहा. तुला जे हवंय ते तुला मिळेल, पण ते टिकवून तू ठेव. हो बाळा, तू बघ, आज जे तुला नाकारत आहेत तेच उद्या तुझी स्तुती करणार आहेत. होय माझ्या लेकरा, पण जेव्हा तू ही जमिनीवरच असायला हवं. गर्व हा विनाशाचा मूळ आहे. तू नेहमी नम्र राहा. जेवढा मोठा होशील तेवढा जास्त झुकून राहायला शिक. होय बाळा, तुला आता खूप प्रसन्न वाटायला हवं, कारण मी तुझी सगळी चिंता स्वतःकडे घेतलीये. तू आता फक्त निवांत राहा आणि तुझं काम प्रामाणिकपणे कर. रात्री झोपताना आज जे झालं ते चांगलं झालं, उद्या जे होईल ते स्वामींच्या इच्छेने चांगलंच होईल असं म्हणून झोप. तुला खूप छान झोप लागणार आहे. तू एकटा नाहीस. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, मी तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या हृदयात आहे. मी तुझ्या मनात आहे. घाबरू नकोस, चालत राहा. होय बाळा, आज पुन्हा जुन्या आठवणींच्या जनजात अडकला आहेस. तुला असं वाटतं की भूतकाळात ज्या चुका झाल्या आहेत त्या तुझ्या आयुष्याची शेवटची ओळख आहे. पण मला सांग, गढूळ पाण्यात जर तू दगड फेकलास तर ते पाणी अजून गढूळ होतं, पण तेच पाणी जर तू शांत सोडलंस तर माती खाली बसेल आणि पाणी स्वच्छ होतं. तुझ्या आयुष्याचंही असंच आहे लेकरा. तू जितका तुझ्या चुकांचा आणि झालेल्या अपमानांचा विचार करशील तितकं तुझं मन अस्वस्थ राहील. तू आज स्वतःला दोष देणं थांबव. जे झालं ते काळाच्या ओघात विसरून गेले. तू आज जिवंत आहेस. तू आज श्वास घेतोयस, याचा अर्थ तुझी वेळ अजून संपलेली नाही. तुझी चांगली आणि योग्य वेळ अजून येत आहे. फक्त तू विश्वास ठेव. तुला वाटतंय की तुला कोणी समजून घेत नाही. तुला वाटतं की तुझ्या भावनांची कोणाला किंमत नाही, पण असं नाही. तू स्वतःला तरी ओळखलंयस का? तू दुसऱ्यांकडून प्रेमाची आणि आदराची अपेक्षा करतोस, पण तू स्वतःचा आदर करतोयस का? तू माझ्याकडे येतोस, तू माझे पाय धरतोस आणि मी म्हणतोस, स्वामी माझं नशीब बदलून टाका. हे कसं शक्य? पण नशीब बदलण्याआधी तुला तुझा दृष्टिकोन बदलावा लागेल. होय बाळा, तुझ्या नजरेने जगाकडे बघत आहेस तसं जग तुला दिसत आहे. तुझं जर भीतीपोटी जगाकडे बघितलंस तर तुला सगळीकडे शत्रूच दिसतील आणि शत्रूच. पण तू जर विश्वासाने बघितलंस तर तुला प्रत्येक संकटात माझा हात दिसेल. तुला आज पैशाची गरज आहे. तुला असं वाटते की तुझं घर कसं चालणार? अरे वेड्या, तू जेव्हा या जगात आला होतास तेव्हा तू काय घेऊन आला होतास? काहीच नाही ना. मग जाताना तरी काय नेणार आहेस? हे तू लक्षात ठेव.
पण या मधल्या काळात तू इतका का हाव धरली आहेस, जे की तुझ्या धोक्याची आहे. मी तुला तुझ्या गरजेनुसार सगळं देत आहे आणि कायमच देत राहणार आहे. पण तुला जे हवंय, तुला ज्याची गरज आहे, यातला फरक तुला आधी ओळखायचा आहे. तू श्रीमंत होण्याच्या नादात तुझं आरोग्य आणि तुझं सुख गमावून बसलायस. ही धावपळ थांबव. थोडा वेळ स्वतःसाठी काढ. होय बाळा, तुला माहितीये का, ज्या झाडाची मुळं खोल असतात ना, ते झाड कितीही मोठ्या वादळात सुद्धा पडत नाही. तुझी मुळं माझ्या नामात आहे आणि तुझ्या संस्कारात घट्ट रोवून ठेव तू. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जर तू माझा सच्चा स्वामी भक्त असशील तर स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप कर आणि हा भक्तिमय चॅनल आपल्या प्रियजनांना तू शेअर कर. माझ्या बाळा, सध्या तुला असं वाटत असेल की तुझे शत्रू खूप वाढत चालले आहेत. लोक तुझ्याबद्दल वाईट बोलतायत. बोलू दे. जोवर मी तुझ्या बाजूने आहे तोवर तुला कोणाची भीती असायला हवी. अग्नीला जसं सोन्याची परीक्षा घेण्याचा अधिकार आहे, तसंच या जगाला तुझी परीक्षा घेण्याचा अधिकार आहे. पण तू सोनं बनवून त्यातून बाहेर पड. तू लढत बसण्यापेक्षा बघूया काय होतंय ही वृत्ती ठेव. तुला माहितीये माणसाला सगळ्यात जास्त दुःख कशाचं होतं, तर जेव्हा त्याला असं वाटतं की त्याची मेहनत वाया गेली. पण लक्षात ठेव, केलेली मेहनत आणि घेतलेला नाम कधीच वाया जात नाही. हे कायम लक्षात ठेव. त्याचा हिशोब हा भगवंत लावतच असतो. तू आज जे कष्ट करतोयस त्याचं फळ तुला उद्या नक्कीच मिळणार आहे. विश्वास ठेव. पण तुला संयम ठेवावा लागेल. आज जे बी पेरले उद्या लगेच फळ येत नाही. त्याला पाणी घालावं लागतं, खत घालावं लागतं आणि वाट बघावी लागते. तू ही वाट बघायला विसरलायस. तुला सगळं झटपट हवे, पण ते अशक्य आहे. झटपट मिळालेलं यश झटपट निघून सुद्धा जात असतं. तुला शाश्वत सुखात असणं आवश्यक आहे, तर तुला कष्टाची आणि धैर्याची जोड द्यावी लागेल. तू आज खूप साध्या गोष्टींवरून चिडचिड करत आहेस, पण लक्षात ठेव, तुझा स्वभाव रागीट होत चाललाय. कारण तुझ्या मनावर नियंत्रण नाही. तू बाहेरच्या जगाला जिंकायला निघालायस, पण त्याआधी स्वतःच्या मनाला जिंक. मन जिंकलं की जग जिंकणं सोपं असतं. होय बाळा, तुला वाटतंय की तू खूप पापी आहेस, तू खूप वाईट वागलास. अरे, वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, तर तू का बदलू शकत नाहीस? मी तुला स्वीकारलं आहे जशास तसं. तुझ्या प्रत्येक दोषासह मी तुला माझं मानलेलं आहे. तर मग तू स्वतःला का नाकारतोयस? उठ, डोळे पुस आणि पुन्हा नव्याने उत्साहाने कामाला लाग. होय माझ्या लेकरा, तुला असं वाटतंय का की तुझी वेळ निघून गेली आहे? मुळीच नाही. ज्या क्षणी तू जागा झालास तीच तुझी खरी सकाळ. होय, तू आजपासून ठरव की मी कोणाचं वाईट करणार नाही, कोणाविषयी वाईट बोलणार नाही. मी कोणाच्या वाईट वागण्याने माझं मन दूषित करणार नाही. तू जेव्हा शांत राहतोस तेव्हा तू अधिक शक्तिशाली होतोस. तू सध्या आरोग्याच्या तक्रारी जाणवत आहे. शरीर साथ देत नाही असं वाटत असेल, पण लक्षात ठेव, शरीरापेक्षा तुझं मन अधिक बलवान आहे. मनाला सांग की मी खणखणीत आहे, मला स्वामींचं बळ आहे. तू बघ, अर्धी व्याधी तिथेच बरी होणार आहे. तू विचार करतोयस की माझ्या मुलांचं कसं होईल, त्यांच्या भविष्याचं काय? अरे, तू जसं माझा मुलगा आहेस तशीच ती सुद्धा माझीच लेकरं आहेत. मी जसा तुझा सांभाळ करतोय तसाच त्यांचाही मी सांभाळ करणार आहे. होय माझ्या लेकरा, तू फक्त त्यांना चांगले संस्कार दे आणि त्यांना कष्ट करायला शिकव. बाकी सगळं माझ्यावर सोडून दे. तू उगीच भविष्याची चिंता करून आजचा दिवस खराब करू नकोस. आयुष्यात चढ उतार हे येणारच. डोंगर चढताना त्रास होतो, पण शिखरावर पोहोचल्यावर जो आनंद मिळतो तो सगळा थकवा घालवून टाकतो. तू सध्या डोंगर चढतोयस, मग दम लागलाय ना, मग थोडा वेळ माझ्या चरणी विसावा घे. माझा हात धर, मी तुला वरपर्यंत घेऊन जाणार आहे. होय माझ्या लेकरा, तुला वाटतंय की तुला कोणाची तरी मदत हवी आहे. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. सगळ्यात मोठी मदत तुझ्या आतल्या आत्मविश्वासाची आहे. मी तुझ्या रूपाने तिथेच आहे. तू स्वतःला कधीच एकटं समजू नकोस. तू जेव्हा रडतोस तेव्हा माझेही डोळे ओलावतात. तू जेव्हा हसतोस तेव्हा मलाही प्रसन्न वाटतं. तुला माझ्याकडून काय हवे? खूप सारा पैसा की खूप सारी प्रतिष्ठा? मी तुला सांगतो, तू फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव. मी तुला सगळे देईन जे तुझ्या कल्याणाचंच आहे. कधी कधी मी तुला काही गोष्टी देत नाही, कारण त्या तुला मिळाल्या तर तू मला विसरून जाशील आणि तुला माझ्यापासून लांब जाणं हे मला कदापि मान्य नाही. तू माझ्या जवळ राहा. मी तुझं जीवन सोन्यासारखं लख्ख करून टाकणार आहे. होय,
तू आज खूप विचारत आहेस. तुला असं वाटतंय की हे सगळं खरं आहे का? पण होय, स्वामी खरंच माझ्याशी बोलत आहेत का? हो बाळा, मी तुझ्याशीच बोलत आहे. तुझ्या मनातल्या शंका दूर करण्यासाठी मी हे शब्द तुझ्यापर्यंत पाठवले आहेत. आता तू संभ्रमात राहू नकोस. तुला जे काही करायचं ते विश्वासाने कर. यश तुझं आहे. लोक तुला नाव ठेवतील, तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील, पण तू फक्त माझ्याकडे बघत राहा. ध्रुव बाळासारखा अढळ विश्वास ठेव. बघ, नक्कीच तुला माझी साथ मिळणार आहे आणि तुला कोणीच हलवू शकणार नाही. तुझं आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास आहे आणि या प्रवासात मी तुझ्या सोबत आहे. तू फक्त रथात शांतपणे बस आणि मी नेईन तिथे चल, माझ्यावरती विश्वास ठेवून. तुला वाटेल की वाटेत रस्ता खूप खराब आहे, पण असू दे. मला माहीत आहे की तो रस्ता तुला कुठल्या सुंदर ठिकाणी घेऊन जाणार आहे. हे तू कायम लक्षात ठेव. तू आता थकलेला आहेस. थोडा वेळ शांत राहा. काहीही विचार करू नकोस. फक्त स्वामी समर्थांचा जप तू करत राहा. तू एक वेगळी शांतता तुला मिळणार आहे. ती शांतता म्हणजे मीच आहे. तू घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी कायम उभा आहे. तुझ्या प्रत्येक अर्थ मी दूर करणार आहे. होय, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. अरे वेड्या, तू आज पुन्हा त्या लोकांच्या बोलण्याकडे हरवून गेला आहेस. कुणीतरी तुला काहीतरी म्हटलं, कुणीतरी तुझी लायकी काढली आणि तू ते शब्द मनाला लावून घेतले आहेस. स्वतःला कशात कोंडून घेतला आहेस. असं नको करूस. मला सांग, ज्यांनी तुला जन्म दिला नाही, जे तुला घास भरवायला येत नाहीत, ज्यांना तुझ्या रात्रीची तळमळची कल्पना नाही, त्यांच्या शब्दांना तू इतकी किंमत का देत आहेस? अजिबात नाही. तू जेव्हा त्यांच्या टोमण्यांनी दुःखी होतोस तेव्हा तू माझ्यावरचा विश्वास डळमळीत करत आहेस आणि हे मला कदापि मान्य नाहीस. तुला वाटतंय की ते लोक यशस्वी आहेत, तू मात्र मागे राहिला आहेस. यशाचा अर्थ फक्त पैसा नसतो. तू आज रात्री शांत झोपू शकतोस ना, तो खरं यश आहे. आणि माझे नामस्मरण करत आहेस तर तू भाग्यवान आहेस आणि माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. सहमत असाल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐकत राहा. बाळा, कुणाचं तरी मन दुखावून तू संपत्ती गोळा केली नाहीस ना, मग तू त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने सुखी आहेस आणि नक्कीच असणार. तू आज स्वतःच्या कर्तृत्वावर शंका घेतोयस, पण तुला आठवतंय की गेल्या काही वर्षापूर्वी तू अशाच एका संकटात होतास, जिथून तुला वाटलं होतं की आता बाहेर पडणं अशक्य आहे. पण तू बाहेर आलास ना. तुला कोणी बाहेर काढलं? मीच तुझा हात धरून तुला त्या दलदलीतून खेचून काढलं होतं. मग आज पुन्हा तू का घाबरतोयस? तुझा देव तोच आहे, तुझं सामर्थ्य तेच आहे आणि मी आजही तुझ्यासोबत आहे आणि कायमच मी तुझ्यासोबत असणार आहे. तुला वाटतंय की नात्यांमध्ये तुझा खूप वापर झाला आहे, पण होऊ दे. तू सर्वांसाठी धावून जातोस, पण जेव्हा तुझी वेळ येते तेव्हा मात्र तू एकटा असतोस. हे मी पाहत आहे. हेच तर सत्य आहे रे. या जगात कोणीच कोणाचं नसतं. जोपर्यंत तुझ्याकडून कोणाचा तरी स्वार्थ साधला जातोय तोपर्यंत तुझी विचारपूस होणार. हे समजायला तुला इतका उशीर का लागला? पण यात वाईट वाटून तू घेऊ नकोस. तू तुझं कर्तव्य करत राहा. मी पाहतोय ना तुझं मन किती पवित्र आणि निर्मळ आहे. तू लोकांकडून कौतुकाची अपेक्षा सोडून दे बाळा. मी तुझं कौतुक करण्यासाठी आणि तुला फळ देण्यासाठी समर्थ आहे. होय माझ्या लेकरा, तू सध्या ज्या आर्थिक अडचणीतून जात आहेस त्याने तुला ग्रासून टाकलेलं आहे. तुला वाटतंय की तुला भीती वाटत आहे, पण मला माहीत आहे तुझ्या मुलाच्या गरजा आता पूर्ण मी करणार आहे. तू का काळजी करत आहेस? ज्याने हे तोंड दिले ना, तो घास सुद्धा देणार आहे. तू फक्त आळस सोडून कामाला लाग. कधी कधी मार्ग सापडत नाही कारण आपण चुकीच्या जागी शोधत असतो. पण तू आजपर्यंत फक्त दुसऱ्यांसाठी जगलायस. आता स्वतःसाठी तू थोडंसं जग. माझ्यासाठी जगून बघ किती आनंद मिळेल तुला. तुला माहीत आहे का, हे लोखंडाला बाहेरचा कोणताही शत्रू नष्ट करत नाही, पण त्याचा गंजच त्याला संपवून टाकतो. म्हणूनच स्वतःचा गंज, तसंच तुझ्या मनातले हे नकारात्मक विचार तुला गंज चढवत आहे बाळा.
हे विचार तू झटकून टाक. तू खूप शक्तिशाली आहेस, फक्त तुला याची जाणीव होत नाही. आणि तू स्वतःवरती विश्वास ठेव. तू माझ्याकडे येतोस आणि म्हणतोस की महाराज, माझं दुःख कधी संपणार. पण मी तुला सांगतो, दुःख संपणार नाहीत, पण दुःख पचवण्याची ताकद मी तुला नक्कीच देणार आहे. पण ज्या दिवशी तू दुःख हसत हसत स्वीकारशील, त्या दिवशी दुःखालाच लाज वाटेल आणि ते तुझ्यापासून खूप दूर लांब जातील. तुला वाटतंय की तुझं नशीब खूप कडक आहे, तू कितीही केलं तरी तुला यश मिळत नाही. पण लक्षात ठेव, तू कधी विचार केलायस का, कदाचित मी तुला छोट्या गोष्टींपासून रोखून काहीतरी खूप मोठं देण्यासाठी तुझी तयारी करून घेतोय. तू जर आज एखाद्या साध्या नोकरीसाठी रडत असशील, तर कदाचित तुला स्वतःचं साम्राज्य उभं करण्याचं सामर्थ्य मी तुझ्यामध्ये देणार असेल. संयम ठेव. संयमाचं फळ हे नेहमीच गोड असतं. होय माझ्या लेकरा, तू आज खूप अस्वस्थ आहेस. तुला पुन्हा पुन्हा वाटतंय की हे सगळं कधी थांबणार. ही धावपळ, ही लोकांची खोटी चेहरे, हे पैशाचं चक्र. पण बाळा, हे जग असंच आहे. तू या जगाला बदलू शकत नाहीस, पण तू स्वतःला मात्र बदलू शकतोस. तू ज्या दिवशी स्वतःमध्ये आनंदी राहायला शिकशील, त्या दिवशी तुला बाहेरच्या जगाची गरज उरणार नाही. तुला माहितीये, मी तुझ्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवत आहे. होय, तू जेव्हा कोणाला न कळत मदत करतोस ना, तेव्हा मला खूप तुझा अभिमान वाटतो. पण जेव्हा तू स्वतःच्या दुःखात असतानाही दुसऱ्याची मदत करतोस, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य आणतोस, तेव्हा मला तू सगळ्यात जास्त जवळचा वाटतोस. तू असाच राहा. हे जग तुला दगड मारेल, पण तू मात्र त्यांना फूल द्यायला शिक. तुला वाटतंय की तुला खूप अपमान सोसावा लागत आहे, पण अपमान हा यशाचा पहिला टप्पा आहे. जो अपमान पचवू शकतो तो इतिहास घडवू शकतो. तू आज अपमानित झालायस ना, मग हीच वेळ तुला स्वतःला सिद्ध करण्याची आहे. रागाहून भांडून काहीच सिद्ध होत नाही. तुझ्या कार्यातून सिद्ध कर की तू कोण आहेस. मी तुझ्यासोबत ढाल बनून उभा आहे. तुझ्यावर येणारा प्रत्येक वाद मी धरून घेणार आहे. तुझे हात कामासाठी आणि तुझं मन नामस्मरणासाठी तू मोकळं ठेव. होय बाळा, तू विचार करतोयस की माझ्या मुलांचं भविष्य कसं असेल, त्यांना या जगात कसं स्थान मिळेल. पण त्यांची काळजी तू कशाला करत आहेस. मी आहे ना तुझ्या पाठीशी. मी जसं तुझा पिता तसंच त्यांचंही रक्षण करणार आहे. तू माझ्यावर विश्वास ठेव. जर माझ्यावर विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझं बाळ असे तू टाईप कर आणि हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर. माझ्या बाळा, तू विनाकारण चिंतेचं ओझं डोक्यावर घेऊन फिरू नकोस. तुझ्या घरात जर सतत भांडणे होत असतील तर त्यामागचं कारण शोध. काय आहे ते. होय, संवाद कमी झालाय आणि अहंकार वाढलाय. तू थोडं नम्र हो. समोरचा आपोआप शांत होईल. कधी कधी हरणं हे जिंकण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. होय बाळा, तू आज हरलायस ना, मग आता तुझ्याकडे गमावण्यासारखं काहीही नाहीये. आता फक्त मिळवण्यासारखं जग समोर आहे. उठ, डोळ्यातली मरगळ झटकून टाक. तुला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तू माझ्यावर विश्वास ठेवलायस ना, मग आता संशय घेऊ नकोस. होय, शंका ही श्रद्धेचा गळा घोटते. तू म्हणतो स्वामी समर्थ, आणि तरीही तुला चिंता वाटते. ही कशासाठी चिंता. तुझ्या म्हणण्यात आणि तुझ्या विश्वासात ताळमेळ नाहीये. तू पूर्णपणे मला स्वीकारलेलं नाही आहेस. जे काही होईल ते माझ्या भल्यासाठीच, अशी तू भावना ठेव. तू बघ, तुझं आयुष्य किती सोपं आणि सुंदर होणार आहे. तुला सध्या तब्येतीच्या काही तक्रारी जाणवत असतील, पण मला माहीत आहे वय झालंय असं वाटत असेल, पण लक्षात ठेव, जोपर्यंत तुझं मन तरुण आहे तोपर्यंत तू काहीही करू शकतोस. अगदी काहीही. व्यायाम कर, चांगलं अन्न घे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. आनंदी राहण्यासाठी पैशाची गरज लागत नाही. मन प्रसन्न असेल तर सर्व काही शक्य होते. तू आज या क्षणी ठरव की आता मी रडणार नाही, मी हसणार आहे. आता मी लढणार. तुझ्या प्रत्येक लढाईत मी तुझा सेनापती म्हणून उभा असणार आहे. जसं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे होते तसंच, कारण तू माझा अंश आहेस. होय बाळा, आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझ्यामध्ये तीच ताकद आहे जी माझ्यामध्ये आहे. फक्त तू स्वतःला ओळखायला विसरला आहेस. तू आज शांतपणे बस आणि श्वास घेताना मी समर्थ आहे असं मनाला सांगत राहा. बघ, एक वेगळी ऊर्जा तुझ्यामध्ये संचारेल. तुला एक नवीनच काहीतरी तुला असं जाणवेल की एकदम तुला असं वाटेल की तू एकटा नाहीस. तुझे स्वामी तुझ्या सोबत आहेस. चालत राहा. काळ तुला वंदन करेल. अशी वेळ माझ्यासाठी घेऊन येईल. बाळा,
आज तू पुन्हा त्या चिंतेच्या गर्तेत स्वतःला लोटून दिलायस. तुला असं वाटतंय की वेळ तुझ्या हातातून वाळूसारखी निसटून चालली आहे आणि तू मात्र अजूनही तिथेच उभा आहेस जिथे तू वर्षापूर्वी होतास. पण मला सांग, तू थांबलायस म्हणून जग थांबलाय का? नाही. मग तू मनामध्ये काही मरगळ ठेवून बसलेला आहेस? तर नाही, कारण तुझ्याकडे दाखवण्यासाठी खूप काही आहे. फक्त तू स्वतःला विसरून चालला आहेस. आजपर्यंत तू किती लोकांचे अश्रू पुसलेस, किती वेळा स्वतःचं दुःख बाजूला ठेवून इतरांना आधार दिलाय. हे जे तू कमावलेस ना, ते कोणत्याही बँकेत तुला मिळणार नाही. आणि हेच तुझे जी कमाई आहे पुण्याची, ती मी पाहत आहे आणि तुझ्या प्रत्येक संघर्षाला आता मी फळ देणार आहे. जर माझ्यावर तुझा विश्वास असेल तर स्वामी माऊली अंतर्यामी आहेत असे टाईप कर, व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर, हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर कर आणि तुझी सर्वात मोठी मनोकामना, तुझी इच्छा तू कमेंटमध्ये टाईप कर. तुझी सर्व इच्छा आता मी पूर्ण करणार आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.